नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल प्रेझेंट्स टुडे स्पेशलच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आपले मराठी कलाकार जेव्हा काहीतरी नवीन करू पाहतात ना, तेव्हा नेहमीच आपल्याला असं वाटतं की त्यांना सपोर्ट करावा. आणि असंच एक नवीन पाऊल उचललं आहे आपला अभिनेता समीर खांडेकरने. दादरमध्ये त्यांनी स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे, ज्याचं नाव आहे पिठी भात. बरं, हे नाव इतकं कोकणी आहे की मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय. चला तर मग जाऊया समीर खांडेकरच्या पिठी भातमध्ये. या. मालवणी म्हटलं की नॉनव्हेजच लोकांना माहिती असतं आणि लोकांना असं वाटतं की मालवणी माणसं ही रोज उठून कोंबडी वडेच खातात. पिठी भात है, उसको बेसिन चाहिए, वो हाथ कोळसव के भात खाते. कॅमेरा मागचे आपले मित्र माफ करा, चावरी भरेगा पोट में हमारे, आवने मत गिळो उधर, हम वडा खा रहे डुबो के. समीर आणि कुकिंग नाही. समीर खरं सांग चहा मोदक पर्यंत मोदक सांग. मी ऑर्डर केले होते. Summer starts light. आणि होम मिनिस्टर म्हणजे समीरची बायको वैभवी कॅश काउंटरवर बसली आहे. हाय. हॅलो. हाय, कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी मजेत आहे. समीर कुठे आहे? समीर किचन मध्ये. गाईस, चक्क समीर किचन मध्ये. अरे मालपोहे काय राष्ट्रीय मराठी आले. अरे 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 हाय हाय. वाव, आज चक्क मी तुम्हाला काय करताना बघतोय. खास मालपोहे ऑर्डर आहे तुमच्यासाठी, राष्ट्रीय मराठीसाठी. या बात आहे यार. आणि स्वीट मालपोहे, स्वीट माणसांसाठी. ओ माय आलोच, बाहेर गॉड, आलोच. ओ माय गॉड. म्हणजे गाईस, करून घे रे. स्वतः मालक आपल्यासाठी वा वा. मालपोहे बनवतात. म्हणजे सुख आहे ना. का वैभवी? समीर येस. झाली ऍक्टिंग. ये बाहेर. अरे मी खरंच बनवतोय यार. ये बाहेर ये. वा, आता मग होम सगळी ऍक्टिंग मिनिस्टरनी काय वाटते यार. आवाज. आलोच, बाहेर आलोच. येस. काय काय समीर जातं बाहेर. मालपोह्यात? आता कळलं. आता ही ऍक्टिंग होती की खरंच तो बनवत होता हे तो आल्यावरच कळेल. सी हा. मला बनवायला आवडतं. म्हणजे हा. बनवायला म्हणजे नट असल्यामुळे बनवायला आवडतं. हॅलो, नमस्कार राष्ट्रीय मराठी. Yes. मी समीर खांडेकर आणि नमस्कार. वैभवी राणे खांडेकर. येस. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. Thank खरं you. तर हे मराठी पाऊल पडते पुढे आहे. आपण आउट ऑफ द बॉक्स जाऊन इतकं म्हणतो की करेजियस हा निर्णय घेणं म्हणजे बिझनेस हा खाऊचं काम नाहीये. समीर, हे सुरुवात कशी झाली सगळं आपण जाणून घेऊया. पण पहिले तू बाहेर ये, येस. है ना. आणि ही म्हणाली तू ऍक्टिंग करतोय. खरंच अरे ऍक्टिंग मी नव्हती खरंच ना? बनवत होतो यार, विश्वास ठेवा यार. नाही नाही, मला विश्वास आहे. तुम्ही खा आणि मग सांगा मला. ओके. मालपोहे. खातील? हा? ते खातील ना नक्की. नक्की खाऊ खाते. शकतो ना. येस. हा मेन्यू बघूनच मला एवढा नॉस्टॅल्जिया आलाय गाईज. म्हणजे कोकणात आपण आहे ना, आपल्या मित्रमैत्रिणींना बोलताना ऐकलं की कोकणात जाऊन मासे खायचे, त्यार चिकन खायचे किंवा गावठी आपण जे म्हणतो कोंबडी वडे खायचे. पण एवढा व्हेज पण मेन्यू आहे आपला, इतका सुंदर मेन्यू आहे. आय गेस तुझाही तोच थॉट आहे यामागे. समीर, काय सांगशील? नाही, तोच थॉट आहे दोघांचाही. म्हणजे मालवणी म्हटलं की नॉनव्हेजच लोकांना माहिती असतं आणि लोकांना असं वाटतं की मालवणी माणसं ही रोज उठून कोंबडी वडेच खातात. आणि बरीचशी नॉनव्हेजची मालवणी रेस्टॉरंट आहेत, चांगली आहेत, त्यांना काय आपण नाव ठेवून उपयोग नाही, कारण छान मिळतं. पण कुठेच प्युअर व्हेज मालवणी रेस्टॉरंट नाही आहे. म्हणजे असं काय उगाच दावा वगैरे करत नाही, पण खरंच नाही आहे. तू गुगल कर की फक्त मालवणी व्हेज प्युअर रेस्टॉरंट, प्युअर व्हेज कुठेच नाही. मालवणी व्हेज सर्व केलं जातं नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये, पण तेही काय असतं, काजूची भाजी असते किंवा आता तीच gravy असते गंमत आणि म्हणून mix तू केव्हा तरी नॉनव्हेजच्या रेस्टॉरंटला जा आणि व्हेज ऑर्डर कर, तो जो खाल्लंय उत्साहाने मी. आलेला वेटर असतो, येस मॅडम काय पाहिजे तुम्हाला, काजूची भाजी द्या, तो चेहरा पाडतो ग, हे यांची ऑर्डर घे. तर मग असं आम्हाला वाटलं की एवढं आपल्या घरी खूप छान मालवणी व्हेज बनतं. माझ्या काय सगळ्या कोकणातल्या माणसांच्या घरी एवढं छान व्हेज बनतं, तर फक्त मालवणी व्हेज आपण का देऊ शकत नाही, हा एक थॉट मनात आला. आणि मग ही सगळी नावं अशी भराभर डोळ्यासमोर आली आणि त्यातनं जन्माला आलं पिठी भात. हो, येस. पण इथे मी बघते, तुम्ही पण बघू शकता की खायचो तुम्ही. आता आपली सुरुवात इथून झाली. मी गुहागरची आहे, तू मी कुडाळ तालुक्यातलं आवळेगाव माझं. येस. म्हणजे इथे जमलेले सगळे कोकणातले आहेत. Yes. आणि वैभवी देवगडचे आंबे तर म्हणजे आणि इथे सगळ्या म्हणजे एवढं भारी वाटतंय ना की आपल्या कोकणाला एवढं म्हणजे मुंबईतही इतकं फेमस हे पदार्थ आता होणार आहेत. आता मला सांग की आपण आज काय, तू स्पेशालिटी आम्हाला काय खायला घालतेस? अरे धमाल. म्हणजे तुला मी ना काय सांगू आता वैभवी, काय देऊया ना खायला, बरंच काय काय. Obviously हा आपला आपण हे सगळ्यात टायटल जे आहे, main पिठी भात खायला घालूया ना आपण. सो ह्यातलं मला सांगायला आवडेल की आपण ओव्हरऑल मेन्यू स्ट्रक्चरिंग हा. करताना मुद्दाम असा केलाय की आपण एक 1% पोर्शन देतोय.
म्हणजे असं नाही की मला अमुक खायचंय पण तुला पण वेगळं काहीतरी तुला. खायचं तरी पण जबरदस्ती हा, आपल्याला शेअर correct. करावं लागतंय. हम्म. तसं आपण कॉन्सेप्ट ठेवलेली 1/2 चा चान्सच नाही नाहीये. सो म्हणजे आपण थोडी जागा उरते पोटात जेणेकरून तुम्ही एखादं बेवरेज किंवा एखादं काही डेझर्ट असं स्वीट ट्राय करू शकता. सो आपण सपोज आपण पिठी भातचा कॉम्बो घेतला अंदाज तर पिठी भाताच्या कॉम्बो मध्ये पिठी येते, भात येतो आणि आपण कुरडई, मिरची आणि आपण घरी म्हणजे आपण फ्रेश बनवलेलं लोणचं देतो. आपण पॅकेटवालं Packet, लोणचं नाही देत. घरी बनवलेलं. हा. आणि ह्याच्यासोबत आपण कापांचे ऑप्शन देतो. म्हणजे मग तुम्ही केळी, वांगी, बटाटे किंवा सुरण यापैकी कुठलीही कापं चूज करू शकता आणि हा आपण एक कॉम्बो मील देतो. सो ह्यात तुम्ही पिठी किंवा सार घेऊ शकता किंवा वाटपाची डाळ घेऊ शकता. वरण सगळीकडे मिळतं पण वाटपाच्या डाळीची एक वेगळी चव आहे ती आपल्याला शोकेस करायची होती. त्यामुळे हा एक कॉम्बो ठेवलाय. इवन सिमिलरली आपल्याकडे घावणे उसळ किंवा आंबोळी उसळ हा कॉम्बो आहे. घावणे चटणी, आंबोळी चटणी हा आहे आणि एक व्हेजिटेरियन व्हर्जन ऑफ ऑल मीट लवर्स ऑल्सो त्याचा आहे मालवणी वडे आणि काळा वाटाणा उसळ. म्हणजे समीरकडे याचा डेफिनेटली एक किस्सा आहे. सांगेनच मी. हो पल्लवी पाटील आपली ऍक्ट्रेस Yes, फ्रेंड, तर yes. माझ्या घरी खूप छान उसळ बनते म्हणून तर आपण इकडे करतोय राईट. माझ्या घरी गणपतीमध्ये लालबागचा आहे मी, बरेचसे आपले ऍक्टर मित्र जेवायला येत असे तर इथं पल्लवी आली होती मला आठवतंय आणि तिला आमच्या आईने करून घातलं गणपतीत. तर सेकंड सर्विंग मध्ये मला पल्लवीने कॉर्नर मारला. तिला माहित नाही मी काय खायला घातलं. सम्या आईला सांग मला पीस नाही मिळाले. तिला म्हटलं ग पल्लवी नॉनव्हेज नाहीये ती काळ्या वाटाण्याची उसळ आहे. सो तिला ते तेवढं. कोंबडी वड्याची Yes. ग्रेव्ही वाटली. सो जे कोंबडीवाडे लवर आहेत त्यांना वडे आणि उसळ खायला मिळणार आहे. आणि दुसरं मी अजून भरीसभर सांगतो की आम्ही जपानला मध्ये गेलो होतो किंवा आता दुबईमध्ये असताना ना तिकडे ना वन बोल मील खूप ठिकाणी सर्व केले जातात की तुम्हाला यू सिलेक्ट, तुम्हाला राईस दिला जातो, मग तुम्ही काय चिकन घेता हे घेता आणि मग मील बनतो ना. सो ही कॉन्सेप्ट आपण तशी आणली आहे. ब्रेकफास्टला काय झालं ना आम्हाला खूप लोकांनी सांगितलं, आम्ही पण रिसर्च केला की इडली वडे खाऊन कंटाळा आलाय. हो. ठीक आहे म्हणजे ते काय वाईट नाहीये. मग कोकणामध्ये गेलीस ना कधी की कुठल्याही स्टँडवरती जा तुला कट वडा उसळ मिळते. अगदी. कट वडा उसळ हा खूप वेगळा कट असतो तो आपण ठेवला आपल्याकडे ब्रेकफास्टसाठी. आणि माझ्या घरी किंवा तुझ्या घरी गुवागरची आहेस, कोकणातल्या प्रत्येक माणसाच्या घरी सकाळी उठल्यानंतर जवळपास अर्ध वर्ष किंवा दररोज चाय घावणे मिळतात. तर चाय घावणे आपण हे लोकांसाठी मेन्यू ठेवलेले आहेत जे कुठे तुला असे चाय घावणे मिळणार नाहीत. तर असा एक युनिक मेन्यू आहे आणि सिम्पल मेन्यू आहे आणि तुम्ही कापा घेऊ शकता. डेझर्ट जे आहे आपलं तेही युनिक आहे. सो साधारणपणे शिरा आता आपल्याकडे मुंबईत सगळा मिळतो. Pineapple पायनॅपल शिरा शिरा मिळतो वगैरे किंवा सगळीकडे कुठे फेमस आहे. आपण मुद्दाम आपल्या मेन्यू मध्ये प्रसादाचा शिरा ठेवलाय. प्रसादाचो शिरो. शिरो. प्रसादाचा शिरो. तू कुठे पूजेला गेलीस सत्यनारायणच्या पूजेला छान शिरा असतो. माझं कसं व्हायचं एवढूसा घ्यायचो आणि परत मी रांगेत उभा राहायचो आणि शिऱ्याकडे लक्ष, अरे तो द्या ना खूप द्या ना मला. मी तर मुद्दामून वाटायला बसायचे की मला वेगळं. मी पण ग. तर मला असं वाटलं की हाच आपण जर दिला आणि लोक आवडीने खातात यार, म्हणजे तुला काय सांगू तृप्तीचा आनंद आहे. Yes. तर तो आपण त्यात ठेवलाय. वेगळीच मजा आहे आणि तो शिरा वेगळा कसा लागतो ना वेगळा म्हणजे. असतो बस. म्हणजे आय कॅन बेट की हो. आत्ताच्या घडीला हा शिरा आपल्याला मुंबईत कुठेच अगदी. मिळणार Yes, नाही. yes. केळं वगैरे Yes. आपलं ड्रायफ्रुट्स, केळं, तूप हो, आणि असं हो. भरभरून आणि घातलेलं. मी लकी समजते की माझी आई तो बनवू शकते कारण का अरे तिला वा. माहिती आहे आपल्या घरी बनतो कोकणाची. ग. Yes. मालपुआ जो आहे आपल्या गणपती देवाला नैवेद्यासाठी हा मालपुआ असतो. Yes. शॅलो फ्राय मालपुआ. आपण बाहेर जे बघतो भेंडी बाजार किंवा इकडे सगळे अंड आणि ते डीप फ्राय केलेले असतात, तर हा सात्विक गणपतीच्या नैवेद्याला असतो तो. आणि आपला किंग आयटम म्हणजे रस शिरवाळे. रस शिरवाळे प्रोसेस पण एवढी मस्त अरे मजेशीर आहे हा. ना ती बनवायची. सो एवढाच मेन्यू आहे, हो. लिमिटेड मेन्यू आहे आणि प्लस 3 ड्रिंक्स आहेत. लिंबू सरबत मुद्दाम ठेवलं आहे कारण ते एकतर खूपच लोकांना आवडतं आणि आपल्याकडे तर लिंबू सरबत असं ठीक आहे तुला पिऊन आवडेल. कोकम सरबत आणि सोलकढी जी आपल्याकडेच बनते, आपण आउटसोर्स करत नाही. कोकम सरबत तर मी पाहिले आता. सो सुख. हंबल फूड आहे आणि ते तितक्याच नम्रपणे विकण्याचा किंवा लोकांना खाऊ घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. खरंय. म्हणून ते पिठी भात. Yes. आणि आणि मुद्दाम लिमिटेड मेन्यू आपण ठेवलाय Yes. की आपल्याकडे जे मिळतात ते हो. त्या रूट्स न जपण्याचा किंवा Correct. त्याच्यापर्यंत लिमिटेड राहण्याचा Yes. प्रयत्न केला. अगदी. आणि ऑब्व्हियसली आपल्याकडे सीझन वाईज काही स्पेशालिटीज हा. असतील. क्या बात. तो एक आणि आज आपण काय announce स्पेशल नावाचं हा. किंवा आज काय मिळतं नावाचा हा, आमचा एक हा. बोर्ड असेल, तर केव्हा तरी निरफणसाच्या कापा असतील वा. किंवा बिटके आंबे असतात आपले चोखायचे, Yes. त्याचे आपण रायता करतो थोडं लसूण आणि थोडंसं ते, तर तो असेल किंवा असे ऋषीची भाजी असेल, ऋषीची भाजी असेल, गणपती बसा बसून बोलूया. तांदळाची खीर आपली असते ती असेल, तांदळाची तांदळाची खीर. खीर असते, जिरं आणि हळद हो. आणि खोबरं घातलेली, ती एक स्पेशालिटी असते आपल्याकडे. खरं सांगतो म्हणजे आता बोलायचं म्हणून नाही बोलत आहे. आपण जेव्हा असं म्हणतात की फिल्म मेकरांना तो कधी एखादी कुठलाही फिल्म मेकर त्याची पहिली फिल्म जेव्हा बनवतो ना तेव्हा तो त्याची गोष्ट घेऊन होतो असं म्हणतात. ही ऑलवेज टेल ही स्टोरी ओनली. मी माझी पहिली वेबसिरीज लिहिली देवा काळजी नावाच्या आसोवावर होती.
ती लोकांना आवडली कारण त्यामध्ये ऑनेस्टी होती. तर पहिलं रेस्टॉरंट, यातला पहिला शब्द खूप महत्वाचा आहे. पहिलं रेस्टॉरंट काढताना मला असं वाटलं की जे आपल्याकडचं आहे आपण ते देऊयात, अमक्याने तमक्या केलं म्हणून त्याच्या मागे नको लागूयात. तर ही ऑनेस्टी मला असं वाटतं की लोकांना भावते, अगदी आणि चव आणि जे काय तू बघतेस त्यासाठी. येस येस. आणि मला एक गोष्ट आवडली की ह्याच्यात कुठेही काही ग्लॉरिफाय नाही केलं की स्टफ्ड हे आणि ते सिम्पल करेक्ट सगळं आहे ना. ओळखलं, एक्सपेरिमेंट नाही केलंय. चीज रगडतोय किंवा काजू मारलेत. त्याला काही फ्युजन करायची गरजच नाहीये मुळात या फूडला. आणि मला अजून एक थॉट असा वाटतो की एक म्हणजे परसेप्शन साधारणपणे असतं की सरसकट महाराष्ट्रीयन फूड म्हणजे साबुदाणा वडा किंवा मिसळपाव किंवा थालीपीठ आणि वडापाव ह्याला सरसकट केलं जातं. आपला एवढा मोठा महाराष्ट्र आहे, एवढी मोठी त्याच्यामध्ये विविधता आहे, तर त्या विविधतेचं रिप्रेझेंटेशन एक आमच्या बाजूनी जे आहे ते आम्ही करतोय, जे कोकणच आहे. आमच्या प्रत्येक foods बेल्ट आहे. मध्ये खानदेश प्रत्येक आहे, बेल्टमध्ये पश्चिम आहे. महाराष्ट्र आहे. ते रिप्रेझेंटेशन आपलं कुठेच नाहीये. सो जेव्हा बाकीच्या संस्कृती आपापलं फूड जर पुढे आणतायत तर मग आपण का करू नये? आपण आपलं जर चांगलं आहे ते जगापर्यंत का पोहोचू नये? हा एक त्याच्या मागचा थॉट आहे. त्यामुळे जरी तो लिमिटेड वाटला मेन्यू तरी वी कॅन गॅरंटी की जो मिळतोय मेन्यू त्याच्यामध्ये वी विल गिव्ह 110% क्या बात आहे यार. आणि तू आता काळ्या वाटाण्याच्या उसळीचा तुझा किस्सा सांगितलास. माझा किस्सा असा आहे की जेव्हा संकष्टी खाण्या आपल्या वाराला येते तेव्हा आमच्या घरी हे बनतं कम्पेन्सेट करतो. फ्लेवर पाहिजे फ्लेवर पाहिजे पाहिजेच. येस. आणि एक गोष्ट, फ्रेम्स ज्या आपण बघतोय ना, लाल परी आहे, दशावतार मधले कलाकार तिथे हो. मेकअप करतानाच ते Yes. फ्रेम लावली आहे. त्यानंतर एक्झॅक्ट अशाच लाद्या माझ्या गावच्या किचन मध्ये आहेत आणि सेम असंच. असंच असतं ग, असंच असतं. आणि इथे शंखासूर, त्यानंतर भात लावणी आणि इतकं सगळं सुंदर म्हणजे हे फ्रेम. मला सांगायला आवडेल, सॉरी मी इंटरप्ट केलं का तुला? नाही नाही नाही, मला सांगायला आवडेल की हे काही चॅट जीपीटी किंवा गुगलवरनं केलेलं नाहीये. जसं की कोकम सरबत आणि सोलकढी पण आपणच बनवतो, कोणाकडनं घेतलेलं नाही, तसं हे सगळं आपलंच आहे. म्हणजे माझे काही मित्र आहेत, ते शूटिंगच्या दरम्यान त्यांनी रेकी करताना काही काढलेले फोटोज आहेत, तर त्यांनी ते आपल्याला दिले आहेत. म्हणजे आमच्याच टीमने दिलेले फोटो आहेत. सो आपण टिपलेले फोटो आहेत, त्यामुळे त्या फोटोमध्ये ऑनेस्टी आहे, कळलं का? सो बरेचसे आपल्या मित्रांनी काढलेले फोटोज आहेत. हा दशावताराचा मेकअप सुरू असण्याआधी काय असतं हे लोकांना माहीत नसतं. तर आता ह्या सगळ्यामध्ये ना एक बघशील ना काय आहे, सगळ्यामध्ये लाईव्हनेस आहे, एक जिवंतपण आहे. म्हणजे ना क्रिया घडते, मेकअप सुरू आहे, भाकरी शिजते, एसटी जाते, सुरू आहे, कळलं का? तो जिवंतपणा ठेवण्याचा प्रयत्न केलाय. इकडे बघ ना, ते सुरू आहे क्रिया. आणि या सगळ्यामध्ये हा सिंधुदुर्ग याचा जो फोर्ट आहे ना, तो असा एक अभेद्य उभा आहे. सो हा थॉट फक्त एक आमच्या लेवलला होता, बाकी काही असं काही सिम्प्लिसिटी आहे. आम्ही मुद्दाम तसं हे ठेवायचा प्रयत्न पण केला की जेवढं हे फूड रूटेड आहे किंवा जेवढं ट्रेडिशनल किंवा नॉस्टॅल्जिक एलिमेंट त्याला आहे तेवढाच तो यंग जनरेशनला पण तेवढं अपील झालं पाहिजे. तर त्या हिशोबाने आम्ही त्याचा मेळ साधायचा प्रयत्न केलाय. थोडं मिनिमलिस्टिक इंटिरियर्स वगैरे ठेवून. हा, म्हणजे तू बघशील ना तर हे QSR आहे, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट. हो. काही टॉल स्टूल्स असतील बाजूला, पण बाकी बसून खा वगैरे असं काही नाहीये. आणि तेच हवं आहे, मुलांना आवडतंय, यंग जनरेशन खाल्लं आणि निघून गेले. आता आपण काही बँडर्स किंवा अंधेरीमध्ये कॅफेज बघतो, डोसा किंवा आपण काय खाऊन लगेच निघतात. सो मला असं वाटलं की मालवणी फूडला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करणं की आजच्या पिढीच्या लँग्वेजने. मी आता फार काय बोलत नाही कारण हे पुढ्यात जे आलंय, मला असं वाटतं की तू त्याचा आस्वाद घ्यावा. वा वा वा. ते इकडे दे. आता मला सांग, वाव. ही गरमागरम पिठी मी तुझ्या पुढ्यात, ती अशी ती वा याचा घ्या रे, याचा बिरोल घ्या रे, अशी ती मूर्ती आहे. हा. नाही, तू चमचे लांब ठेव. नाही बिलकुल चमचा नकोच आहे. पिठीचा अपमान आहे चमच्याने Yes. खाणं. ते मला आठवतं हा- आमच्या इंटिरियर डिझायनिंगच्या वेळेला आम्ही जेव्हा चमचे वगैरे ठेवले हा. आणि त्यात म्हणलं की बेसिन कशाला हवंय, म्हणून पिठी भात आणि खाणारी माणसं हो, मिळणार. ते आणि मारत मारत खाण्याची Yes. मजा आहे. वो चम्मच रहेगा तो बेसिन क्यों चाहिए? मतलब पिठी बात है, उसको बेसिन चाहिए. वो हाथ कोळसव के भात खाते. कालवके. कालव के, हा, कालव के Please, खाते. तुम्ही पण घ्या यार. अरे मला आमचं सगळं सुरूच संपून- आहे. आम्ही म्हणजे माझ्यासोबत जवळपास तुम्ही घ्या. त्याचा म्हणजे नदीत लावलाय. नंतर कधी वेळ मिळेल नाही मिळेल माहिती, अरे तुम्ही बिझी घ्या, असाल. प्लीज घ्या. Yes. Yes. कैमरा माग से अपने मित्र माफ करा, चावरी भरेगा पोट में हमारे, आवने मत गिरो उधर, हम वड़ा खा रहे हैं डुबो के. वा वा वा. प्लीज मी माझ्या कॅमेरामॅनला सांगते पिठी भात क्या होता है. मी त्याला असं म्हणली बैठो नीचे बैठ बताती हूँ. वो ऐसा सविस्तर सांगने का विषय है. आहा. आणि ऍक्च्युली खूप महाराष्ट्रीयन लोकांना सुद्धा हे माहित नाही की नाही पिठी आहे, म्हणजे हो, काय आहे. हो. म्हणजे जेव्हा लोकांना विचारतात ना, Yes. मला ऍक्च्युली बरं वाटतं की लोक Yes. विचारतात, त्याला सांगायची आपल्याला संधी मिळते
की पिठी भात काय आहे. ऑब्विसली खाल्ल्याशिवाय कळणार नाही, पण हो. तरी चल मी फर्स्ट बाईट घेते. ठसका लागणार आहे ना. वाव. माझ्या एकटीसाठी हे एवढं एक अचानक पुरेसं सुरू आहे. असणारी बडबड लगेच शांत झाली. म्हणजे मी माझ्याविषयी बोलतोय मी. तुला माहितीये आपण कोकणात म्हणजे माझ्या गावी पण चहामध्ये आपण एक पीठ टाकतो, त्या पिठाचं नाव मी विसरले. कसं तरी ते पीठ असतं, ते चहात टाकून तो ब्रेकफास्टला खायचो आम्ही ते. मालवणी माणसं चहात बुडून काहीही खाऊ हा. शकतात, ऍब्सोल्युटली काही. इडली पासून सगळं. हो सगळं म्हणजे आंबोळी आणि चहा, हे वडे आणि आंबोळी चहा, आदल्या दिवशी उरलेली भाकरी आणि ए, चहा, पाणी घ्या ना, पाणी थंड पाणी कच्चे घ्या. पोहे आणि चहा. आमकडे शाळेतला एक किस्सा आहे हम्म. की एका मुलीला विचारलं होतं, म्हणजे मालवणी घरात घर होतं आणि तिच्याकडे दुसरी माझी फ्रेंड गेली होती, तर तिच्या आईने तिला विचारलं तू चहा पोहे खाणार? ती म्हणाली हो खाईन. तिने म्हणे, चहा आणि पोहे. त्यांना वाटलं कांदे शॉक बसला की चाय पाव. चाय पाव. चहा. चाय पाव. वा. आणि तुला माहिती आहे, मालवणी माणूस काही म्हणजे चाय खाऊ घेतं म्हणतो, म्हणजे चाय खाऊ. खाऊ किंवा कुठे कोकणातला माणूस. म्हणजे मला असं लहानपणी प्रश्न पडायचा, हम्म. जेव्हा मी गावाला जायचो तेव्हा गिरनार चहाचे साधारणपणे एवढे की त्या चहा पावडरचे पॅकेट्स घेऊन जायचे, म्हणजे एवढे का घेऊन जातात, तर तेव्हा काही कळायचं नाही. आत्ता बघितल्यावर असं कळतं की इतकी लोक चहा चहा पितो. कंटिन्युअस पीत असतात, वाईच 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 म्हणत ती ते व्हायचं. हा तेवढी म्हणत दिवसभर चहाच चालू असतो. ती चहा पावडर आता जस्टिफाय होते. आणि वाद पण होतात, म्हणजे दुपारच्या वेळेला जर कोण आलं आणि आपण विचार करतो दुपारची वेळ ना चहा कसं विचारणार, ऍक्च्युली पण बाहेर जाऊन ते बोलतात चहा पण नाही विचारणार मी हो. असं आणि बोलतात. हा त्यांना तो कसाही असू दे, काळा असू दे म्हणजे ब्लॅक टी आपण त्याला म्हणतो, कोरा ग्लोरिफाईड चहा. कोरा चहा असू दे, त्याला फुटी चाय म्हणतात, त्या दुधाचा असू दे, तो कटलाही देतो चहा असल्याची कारण कुठल्याही वेळेत. हे पण ट्राय करू. येस अगदीच. मी जे पाणी घेतलंय त्याचं कारण तुम्हाला कळलं असेल, झणझणीत आहे, मस्त आहे. आणि पण दादर मधल्या प्राईम लोकेशनला रेस्टॉरंट खूप करेजियस डिसिजन आहे. मला सांग, हा थॉट तर मला आता कळलं की तुला आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवायची होती, पण रेस्टॉरंट चालू करूया हे नुसतं आपल्या डोक्यात सुरू असतं, पण ते कधी आपण ऍक्शन घेत नाही. ऍक्च्युअल ऍक्शन कधी आणि कुठून हे मोटिवेशन आलंय? बहुत पहले से शुरू करना पडेगा. हा. ती थोडंसं सविस्तर सांगतो. मी मूळ लालबागचा आहे, गिरणगाव, मुंबई नंबर 12 मध्ये. मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं पण होतं की यू कॅन टेक मी आउट फ्रॉम लालबाग, बट यू कॅन टेक लालबाग आउट फ्रॉम मी. लालबाग जाऊ शकत नाही माझ्यातनं, कारण गिरणगाव अख्खा बघत आलोय मी. सो मधली 10 वर्ष मी 2015 ते 2025 मी बोरिवलीमध्ये राहत असे, आम्ही लग्नानंतर माझ्या. आणि बसतं स्वतःचं घर होतं बोरिवलीमध्ये, छान घर होतं, मोठं घर होतं, 17 माळा आणि सगळं छान देवाच्या कृपेने. पण सारखा ना मी बँड्राच्या पुढे आलो ना गं, की डोळ्यात पाणी यायचं. हिला विचार, ही भाईंदरची आहे, हिला मी एवढं गिल्ट दिलं याचं की मला कुठे आणलंस तू हे वगैरे. आणि हा गिरणगाव किंवा बँड्रा दादरच्या पुढचा भाग जात नव्हता डोक्यातनं. आणि सारखं ते मनात कुठेतरी होतं, स्वतःचं घर होतं बोरिवलीमध्ये, पण समथिंग इज मिसिंग, काहीतरी राहते असं वाटत होतं. माझी थॉट प्रोसेस, माझे मित्र, माझी आवड, चॉईस, सवंगडी हे सगळे इकडचे आहेत. मग ते राहिलं, ते मी जाऊन दिलं. आणि मग वन फाईन डे आता माझी मुलगी राही, तर राहीला आम्हाला शाळा बघायची होती. सुदैवाने आम्ही दोघंही एकाच थॉट प्रोसेसचे आहोत. आम्हाला मराठी शाळा हवी होती. म्हणजे याचं काही कौतुक नाही, ठीक आहे, म्हणजे मराठी शाळा हवी याचं काय आपण, म्हणून मी खूप शाळा शोधल्या. बोरिवलीत शाळा नाही अशातला मुद्दा नाही, होत्या, पण अजून आम्हाला काही छान शाळा होत्या. मग आम्ही गोरेगावमधली एक शाळा निवडली, अभि गोरेगावकर, अप्रतिम शाळा आहे. सुंदर शाळा आहे पण ती पण. तिकडे मी ॲडमिशन पण घेतली आणि आम्ही ठरवलं की बोरिवलीतलं घर विकायचं आणि गोरेगावात शिफ्ट व्हायचं. झालं, फॉर्म ॲडमिशन भरलं, सगळं झालं. एके दिवशी ट्रेडमिलवरती मी व्यायाम करायचो, मी करतो मध्ये मध्ये चीट डे. तर हिला म्हणालो की मला असं झालं की यार मी जर बोरिवलीतनं जर गोरेगावात शिफ्ट होणार असेल आणि माझ्या मनात तर हे तर आहेच, तर मग एकदाच उडी मारायची आहे. तर तसं ना घर बोलवते, जाऊ की परत, काय होणार आहे. तर ही म्हणाली, आणि रॅन्डम त्या दिवशी ठरवलं की बालमोहन मध्ये डोक्यातच ते आलं होतं पहिलं. रॅन्डम मराठी शाळा आणि मी त्या दिवशी गाडी काढली, म्हणजे एका मित्राला फोन केला, म्हटलं बालमोहनचं मराठीचं ऍडमिशन तुम्हाला झालंय ऑलमोस्ट. अरे हा म्हणजे ऍडमिशन प्रोसेस खूप उशिरा झालं, तरी त्या सरांना भेटलो. मला मराठी माध्यमात ऍडमिशन होतं. सेम डे गेलो, ते म्हणाले उद्या तुमच्या पाल्याला घेऊन या. व्हेरी नेक्स्ट डे फॉर्म भरला आम्ही दोघांनी, ऍडमिशन झालं, बालमोहन मधून बाहेर आलो.
ती मला म्हणाली, खांडेकर आता दादर हा म्हटलं म्हणजे हो यार, आता ऍडमिशन म्हणजे दादर, रिअलाइज झालं की आता इथे घर शोधायचं. आता दादर. आणि मग झालं असं की सर, ते बालमोहनचे ते रेगे सर ना, ते आम्हाला असं बोलता बोलता म्हणाले, तुम्हाला मी एक सल्ला देऊ का, की शक्यतो तुमचं जे पाल्य असेल ते सायकलनी शाळेपर्यंत येईल असं बघा. म्हटलं मी म्हणतो सर, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज पार्काच्या बाजूला आपली शाळा आहे बालमोहन, सायकलनी येण्या एवढं अंतर आहे, म्हणजे पार्काजवळच घर, म्हणजे एवढं असं रॅन्डम मॅनिफेस्ट म्हणतो ना काय असं. तर भाड्याने घर घेऊन राहिलो आम्ही आणि आमचं रेस्टॉरंटचं प्लॅनिंग होतंच. पण बोरिवलीमध्ये असताना आम्हाला वाटत होतं की बँड्रा, कारण कॅफे सगळं असं. पण एकमताने आमचं झालं की दादरमध्ये आता सगळं आपलं असणार ना, दादरमध्ये सुरू करायचं. मराठी माणूस आहे आणि मराठी माणसाचं मराठी फूड दादरमध्येच करायचं. आणि मग आम्ही दादरमधल्या सगळ्या जागा पिंजून काढल्या, अक्षरशः पिंजून काढल्या. सो आम्ही प्लॅनिंग असं केलं की 4 पावलं मागे येऊयात. ठीक आहे, आपलं विकतचं घर होतं, ठीक आहे होईल. दादरमध्ये भाड्याने राहिलो आणि रेस्टॉरंटवरती फोकस केलं की रेस्टॉरंट बघूया यार, घर होईल तर होईल, पण कुछ और ही मंजूर था नियती को. तर आमचं दादरमध्ये विकतचं पण घर झालं. हे आता पहिल्यांदा मी फ्लोमध्ये सांगतो, माझ्या काही मित्रांना माहीत नसेल. दादरमध्ये माझं विकतचं पण घर झालं. काय माहीत आईवडिलांची पुण्य आणि काय असेल. आणि रेस्टॉरंटचं प्लॅनिंग पॅरलली होतंच. आणि मग सुदैवाने ही जागा प्राईम लोकेशन आपण बघतोय ती, हे जे गोयल नावाचे आपले गुजराती बंधू आहेत त्यांनी दिली. फक्त आडनावाचा गुजराती माणूस आहे, बाबूजींची नाटकं पिठातना पाहिलेला मराठी गुजराती माणूस आहे, त्यांनी अशी दिली सडळ असते. आणि आज काय म्हणतात त्याला, दादरमध्ये मुलीची शाळा झाली. दादरमध्ये स्वामी आणि गणपती बाप्पाच्या कृपेने दादरमध्ये स्वतःचं मालकीचं हक्काचं घर झालं, आईवडिलांचं माझं आमचं. आणि आता आपण जिकडे उभे आहोत, हे सगळं मिरेकल आहे. आणि हे सगळं 6 महिन्यात घडलं. हो, सगळं 6 महिन्यात, म्हणजे लिजिट 6 महिन्यात. पटापट. आम्ही हे जागा शोधताना सुद्धा म्हणजे असं झालं की हा जो सिग्नल आहे, हो. आम्ही ह्याच सिग्नलच्या आजूबाजूला फिरतोय. म्हणजे ज्या आधीच्या अगं, पण असेच जागा फिरतोय बघितल्या आम्ही. त्याच, म्हणजे फिरून फिरून आम्ही ह्याच सिग्नलला येतो. सॉरी, अजून एक योगा सांगतो. आता आपण जिथे उभे आहोत, 10 वर्षांनी आपण उभे आहोत याच फुटपाथला जरा पुढे गेलीस की मी याला म्हणालो होतो की हा फुटपाथ आपल्याला लकी आहे, पण याच फुटपाथवर 10 वर्षांपूर्वी अमरिंद मंडळचं मैदान आहे, तिकडे आपण लग्न केलं होतं. 10 वर्षानंतर आपण त्याच फुटपाथवरती आलो, म्हणजे त्याच फुटपाथला आहोत आणि तिकडे आपलं रेस्टॉरंट आहे यार. सो मला असं वाटतं की ते म्हणतात ना की किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें जुड़ाने में. करेक्ट. तर ते मनापासून प्रोसेस वाला जो आहे ना, की एक विश्वास आहे की होईल, काहीतरी चांगलं होईल. हिकअप्स प्रत्येकाच्या आयुष्यात किंवा काही ना काही येतातच. पण नाही, होगा, पण जो मी, अच्छा माझी आई आणि माझी बायको, म्हणजे आई हे देवानं दिलेलं गिफ्ट आहे आणि बायको पण देवानं दिलेलं गिफ्ट आहे. मी प्रयत्न केले बायकोसाठी, पण आम्ही ते तो वेगळा, ते जाऊ दे, ते तिन्ही पण असो, ते वेगळं आहे, ते जाऊ दे. पण खरंच म्हणजे तुमच्या पाठी एक खंबीर स्त्री असेल ना, तर तुम्हाला खूप आधार मिळतो. मी जरा घाबरे आहे, थोडा नाटकवाला माणूस आहे, इमोशनल आहे, पण ती कॉर्पोरेटवाली आहे, तिने मला चल उडी मार, होईल सगळं. सो दादरमध्ये तू म्हणालीस ना की मोठी उडी किंवा काय, खरं सांगतो मोठी उडी आहे. म्हणजे आता त्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत, पण मला विश्वास आहे की त्या मोठ्या उडीमध्ये जो हात आहे, फॅमिली आहे, ही आहे, दादरकर आहेत आणि स्वामींचा आणि सगळं आशीर्वाद आहे ना, आणि खवय्ये आहेत ते होय. तर. आणि याच्यामध्ये ती ऑनेस्टी याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. जे अभिनय करताना पण असा एक थॉट असतो की प्रामाणिकपणे आपण अभिनय करूयात, सरळ साधं करूयात, काही मोठं नको, फार फेम नको, साधं. तेच जेवणामध्ये पण आलंय, एवढंच सांगेन. म्हणजे खूप काय म्हणतात त्याला, जेन्युअनली आमच्या ऑफिसमध्ये पण मला जेवढे लोक ओळखतात त्या सगळ्यांना माहिती आहे की फूड इज समथिंग आय टॉक अबाउट एव्हरी डे. म्हणजे हे चांगलं आहे, हे नाही आहे, किंवा काय हे बेटर आहे. आणि आय रिअली लव्ह इंडियन फूड. म्हणजे फक्त महाराष्ट्रीयन म्हणणार नाही मी, जे काही ऑथेंटिक सगळं इंडियन आहे, एवढी व्हरायटी आहे, तर त्याचा म्हटलं तसं की ते पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे ना, तो ऍक्च्युली मनापासून आहे. की हे आम्ही खातो, हे व्हेजिटेरियनमध्ये फक्त पनीर किंवा फक्त डोसा इडली एवढंच नसतं. साधारण आपल्याकडे जी व्हेज कोल्हापुरी आणि एवढ्यापर्यंत लिमिटेड असतं, तसं नसतं. खूप व्हरायटी आहे. त्यामुळे ते प्रेझेंट करण्याचा हा एक जेन्युअन थॉट आहे. आणि आय एम शुअर इथे येऊन जे घावणे आणि चहा खातील ना, बन मस्का विसरतील. केव्हाही. या तुम्ही खाऊन बघा फक्त. येस चाय घावणे म्हणजे इमोशन. येस हा सांगण्याचा विषयच नाही, चाय घावणे हा अनुभवण्याचाच विषय आहे.
आणि मला असं वाटतं राहीला पण हे सगळं आवडत असेल. आपल्या घरी बनतं म्हणजे ते आपल्या अरे अंगात राईचा favorite item राईचं हा. राईचं सांग काय म्हणाले आपल्याला ते एकदा राही एकटा हा राईचा फेवरेट आयटम आहे. पिठी पिठी भात. भात राईला पिठी भात दिला तर राई सकाळ संध्याकाळ तिचं दुपार खाईल. वाक्य काय सांग तिला हा, आणि सोबत ह्याला ती बटाटा फिश म्हणते. बटाटा फिश रवा. बटाट्यांची काप त्याला बटाटा फिश हे नाव आहे. हम्म. आणि असंच आम्ही आत्ता हल्ली 2 आठवड्यापूर्वी वगैरे रेस्टॉरंटचं सगळं कामं चालू होती, तर मी तेव्हा राहीला म्हटलं की राही सॉरी हा, म्हटलं आम्हाला तुला जरा वेळ देता येत नाहीये. मी जेन्युअनली तिला सांगायला गेले 4 की वर्षांची. थोडा वेळ देता येत नाहीये. तर म्हटलं आपलं हे हॉटेलचं काम चालू आहे ना, असं तसं हे ते. ती मला असं म्हणाली, मी तुम्हाला सांगणारच होते हॉटेल काढा म्हणून, पण तुम्ही काढलं. आणि मला असं 4 वर्षाची. अरे मी स्वतः असं म्हणलं की हा नव्हता तेव्हा घरी. मी तुम्हाला सांगणार होते म्हणजे, आणि मला विश्वास होता असं म्हणाली ती. असं हे वाक्य वापरलं तिने. मी नंतर आला सांगितलं, म्हटलं हे मला कळत नाही की हे कसं घेऊ म्हणजे. मालवण करेल. आणि ती नाव काय तिचं ठरवलं राईचं कुठलं नाव राहीचं. हा, तर राहीचं नाव आम्ही हे सांगितलं पिठी भात हे नाव आहे. तर तिला ते पिठी भात हे नावही तिला आधी अँटिसिपेट होतं की म्हणून त्याचं नाव आपण पिठी भात ठेवूया म्हणून. तसं ती पण आत्ता म्हणाली की मला असं वाटत होतं की तुम्ही ठेवावं हा. म्हणून. वाव. सो मला असं की तिच्या डोक्यात आता हे मे बी आता काय माहित नाही, डिस्कशन करतोय किंवा काय हे माहित नाही, पण तिच्या डोक्यातही ते होतं. आणि आता मी तिला जनरली तिला तू कधी विचारायला गेलीस ना की तुला काय व्हायचंय किंवा काय, तर तिचं मला काही नाही व्हायचं. तिचं हे सिम्पल आन्सर असतं. पण तिला मी असं विचारलं, म्हटलं हे तू सांभाळशील हॉटेल पुढे जाऊ? हो हो म्हणली ती. म्हटलं हे मला बरं हे वाटतंय. सांगायला आवडेल की आपलं 6 जूनला रेस्टॉरंटचं ओपनिंग झालं, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. काय मोठेपणाने मीला म्हणाला, वैभवी बरेचसे आपले ॲक्टर मित्र आहेत, सगळे आहेत, देवाच्या कृपेने काही माणसं आपल्या जवळची आहेत, येऊ शकतात ओपनिंगला, म्हणजे रिबिन कापण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणतो. पण आम्ही दोघंही एका मतावरती होतो की ह्याचं रिबिन ही माझी मुलगी आणि माझी छोटी भाची त्यांनी कापलं. म्हणजे मला वाटतं की माझ्या घराण्यात व्यवसाय नाही आहे, पुढच्या पिढीला आपण एक सुपूर्द केला, त्यांनी कापलं. म्हणजे काहीतरी एक स्टार्ट करून पुढच्या पिढीला देण्याचा हा प्रयत्न आहे. बाकी सगळं होत राहील, पण हे काहीतरी एक. येस, या सगळ्या बोलण्यावरनं तुम्हाला कळत असेल कोकणची माणसं साधी बोळी, साधे विचार आहेत आपले, साध्या अपेक्षा आहेत. डाळ भात लोणचा कोण नाही, म्हणजे काही एवढंच आयुष्य आहे यार, काय म्हणजे अगदी. पण मला सांगा, तुम्ही मुळात दोघं किती फूडी आहात हे तर आम्हाला समजतंय. डेटिंग फेजमध्ये किंवा आवडीचं ठिकाण जिथे तुम्ही हमखास जायचात. मी एक सांगेन की आमची एक म्हणजे आम्ही जेव्हापासून एकमेकांना ओळखतो तेव्हापासूनची एक हे आहे, त्याला आपण लिटमस टेस्ट म्हणूया. हा. की आम्ही कुठेही नॉनव्हेजच्या ठिकाणी गेलो, म्हणजे स्पेशली मालवणी मोस्टली असं नॉनव्हेजच्या ठिकाणी गेलो, तर आम्ही सगळ्यात आधी सोलकढी ऑर्डर करतो. एकच मिनिट, चिकनचा रस्ता. अरे थँक्यू सो मच. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. ती म्हणाली चिकनचा रस्सा. वाव यार, म्हणजे खरंच रंग बघ ना यार, रंग बघ ना, हे काय आहे. मी एकदम आणि काही हिडन नाही आहे भाई, हे आपले घरचे मसाले आहेत. हिडन मसाले नॉर्मल आहे. आणि मी खरंच एकदम छाती टोकपणे सांगू शकते की कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये इतकं घरची चव, म्हणजे मला लिटरली असं वाटतं मी घरी जेवते. खरं सांगतो मी, म्हणजे मी काय आहे मार्केटिंग किंवा आपण आलोय म्हणून नाही, खरंच घरची जवळ आहे. आणि लोक, म्हणजे मी तुला खोटं वाटेल, एक काका परवा आले कुठेतरी मोठ्या पोस्टला आहेत, ते फक्त माझ्यापुढे रडले नाही एवढेच, ते माझा हात धरला माझा, मला म्हणाले आमची आई बनवायची. सो मला असं आलं की अरे बापरे. बिगेस्ट कॉम्प्लिमेंट. आणि ह्या दादर एरियामध्ये ना ओव्हरऑल खूप सिनियर सिटीजन्स आहेत, तर त्यांना असं होतं की ह्या ज्या गोष्टी आहेत, किती नाही म्हटलं तरी काळाटाणा उसळ बनवायला थोडा एक हे लागतोच, प्रेप लागतंच. मग ते नाहीये, मग त्यांना हे खाऊन त्यांना एवढं बरं वाटतं की हे आमच्या घरी कोणीतरी बनवायचं आणि ते आम्हाला खायला मिळतंय. त्यांची वाईफ बनवत असेल, त्यांना जमत नसेल, करेक्ट. सुनेला माहिती नसेल. हा. आणि correct बोललीस, कितीतरी correct बोललीस. 2-3 आमच्याकडे लेडी गेस्ट येऊन गेल्या. त्यांचं म्हणणं आहे की फॉर एक्झाम्पल त्या कोकणातल्या आहेत, माहेर कोकणातलं आहे, पण सासर वेगळीकडचं कुठलं तरी आहे, मग हे नाही घरी खायला मिळत, कारण हे वेगळं कुझिन बनतं ना, मग त्यांना हे आवडतंय खायला. सो अशी अशा काहीतरी दाद मिळते ना जी, ती म्हणलं की हा म्हणजे वी आर डुईंग समथिंग राईट. आणि मी तुला आयडिया पण देईन की गौरीच्या वेळेला जेव्हा माहेरी सगळ्या जातात आपल्या बायका अशा माहेरी, तेव्हा काहीतरी असं मेन्यू ठेवा, है ना, मस्त. त्यांना आपण आमंत्रित करून आपण कधी वी कॅन डू, तुम्ही ते प्लॅन करू शकता तुमचं गेट टुगेदर किंवा असं मेन्यू. तेव्हा आपण परत शूट करू, एखादा सोहळा काहीतरी कार्यक्रम करू आपण. definitely, चांगली आयडिया यार. येस ऍक्च्युली. तू आता माहेर जेव्हा बोललीस तेव्हा मला क्लिक झालं की खरंच, म्हणजे जेव्हा माझी आई सुद्धा माहेरी जाते तेव्हा तिच्यासाठी असं ताट वडे असतात, गौरीचे आणि हे घाटे. किती स्वतः जरी चांगलं बनवत असलं तरी ते आयतं जेव्हा ताटात येतं ना, अगदी ती जी फिलिंग आहे ते आय कॅन रिलेट टू इट, की तुमच्याकडे हो, आयतं. आता मी घरी असते तर वडे तळायला बसवलं असतं मला आई. थाप नाही तर हो ऍक्च्युली थाप नाही तर तळ. वा. ती खरंच एक प्रोसेस कमाल. दमवते मग. कापा ट्राय कर, कापा पण मस्त आहे.
मला काही शब्दच नाही आहे. एकतर जेव्हा मी पोस्ट पाहिली की कोकणातलं ऑथेंटिक जेवण आणि मी मेन्यू बघितला, भाई साहब ये तो सब पहचान वाला आहे. पण आतमध्ये आता मालपोहे बनवत होता समीर घरात, किती की आज फक्त आम्ही येतोय म्हणून तो आज बनवत होता की घरात समीर काहीच- आणि कुकिंग नाही. नाही. समीर खरं सांग खरं सांग चहा मोदक पर्यंत मोदक सांग मी ऑर्डर केले होते ऑर्डर केले होते चहापर्यंत समीरचं लिमिटेशन आहे. गेला बाजार हाफ फ्राय हा. ते थोडं असं अरे असं काय- एवढंच आहे एवढंच आहे. मी ना काय झालंय आईने जरा खूप लाडवून ठेवलंय. मी मध्ये वरवरचे वधूवर करत होतो तर तेव्हा मला जर असं झालं की त्या नाटकामध्ये पण तेच आहे ना की जेवणाबद्दल तिला म्हटलं पण होतं की नाही आता मी आमचा ऑस्ट्रेलिया दौरा होता. ऑस्ट्रेलियावरनं आलो म्हटलं नाही मी आता जेवण मला बनवू दे. पण तो माझा निश्चय जो होता तो 2 दिवस फक्त राहिला. पण होईल म्हणजे चहा मी उत्तम बनवतो. आणि काय एकदा काहीतरी केलं होतं मी हाफ फ्राय हाफ फ्राय हाफ फ्राय म्हणजे चहा आणि हाफ फ्राय बनवतेस तर खायला पण कोणतरी हवंय ना. हा ना आणि नाही पण तिला आवडीने खाऊ घालायला आवडतं. मला खरं ब्लेस हे आहे ना म्हणजे सी आता ते काय ती पण वर्किंग वुमनच आहे म्हणजे असं. पण असं नाही म्हणजे डिपार्टमेंट पण आहेत म्हणजे मी तेही सांग की असं नाही की मी बसून ऑर्डर सोडतोय. भांडी बिंडी सगळी आमच्याकडे. हा म्हणजे मला हे नाही म्हणायचं की फॉर एक्झाम्पल अगेन मागे आम्ही एका पोस्टमध्ये पण मी म्हटलं होतं की जनरली जे आता जनरलाइज झालंय रेड फ्लॅग किंवा ग्रीन फ्लॅग आणि हे असं नसतं जॉनेस्टली. फॉर एक्झाम्पल बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माझ्यामध्ये मला आळस आहे करण्यासाठी. जसं फॉर एक्झाम्पल शूटिंग आहे. मी एकदा म्हणते की वर्क वाईज वर्क एथिक्स किंवा वर्क प्रोफेशनलिझम आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की तू सोपवून गेलीस आणि ते काम पूर्ण होईल एवढं वाला आहे. हे समीरबद्दल मी गॅरंटी सांगू शकते की मी ह्याला सांगितलं की चल म्हणजे मी जेन्युअनली सकाळी जर ऑफिसला जायचं असेल तर मी उठते माझी आंघोळ करते आणि मी जाते. एवढंच करते मी ऑनेस्टली. त्यानंतर राहीला आंघोळ घालणं राहीला बेबीसिटिंगला सोडणं किंवा शाळेत सोडणं शाळेतनं आणणं हे सगळे दॅट इज म्हणजे हे डिस्कशनही नाही होत की हे तू करशील का किंवा हे मी करेन का. आणि मला एक्सपेक्टेशन नाही आहे की ह्यांनी जेवणही बनवावं किंवा काय. सपोज मला कंटाळा आलाय भांडी घास ही विल डू. बरं आता मला सांगा की कोकणामध्ये आता आपण जे कोकणी नाही आहेत आणि कोकणात येऊ पाहतात तिथे व्हेज कुठे छान छान मिळतं आणि तुला माहीत असल्यापैकी काय प्लेसेस आम्हाला सांगशील सजेशन्स. आता मी मधल्या काळात शूट करायला गेलो होतो. आपली आसवाची प्लेलिस्ट आहे फूडचं ठिकाण नावाची. राजापूर म्हणजे पाचलला पण उतरलो. ती पण तिलाही आवडतं. पाचल बाजारपेठेच्याच अलीकडे पाचल बाजारपेठेतच पाथरेंची खानावळ आहे. त्या खानावळीचं नाव काय? घर खानावळसारखंच आहे. पाथरे आडनावाचं आम्हाला ते लोकेशन माहिती आहे. पाथरेंची खानावळ फेमस आहे. अप्रतिम अप्रतिम जेवण नॉनव्हेज व्हेज दोन्ही आणि घरगुती खानावळ आहे. ती तर मी आवर्जून तिकडे जातो. पाथरेंची खानावळ. हे टोमॅटो सार आणि वाटपाची डाळ ही टेस्ट करशी. ही आहे. ह्याची गंमत माहितीये ना हे नॉनव्हेजच्या वारी पण बनतं पण वेगळं बनतं. हो. जे आपण दुसऱ्या दिवशी पण खाऊ येस येस. शकतो. म्हणजे हा जुगाड मला वाटलं की आमच्याच घरी होतं पण नाही नाही सगळ्या नाही कोकणी इकडे असतं. जो वाटप साईडला ठेवलं असतं. तर ती आहे पाथरेंची खानावळ आहे. त्यानंतर माझं जे गाव आहे आवळेगाव आमच्या बाजूलाच कडावल आहे. त्याच्यावर खूप कमेंट्स येतील बघतो लोकांना माहिती आहे. कडावलमध्ये कोकणातली खेकडा भजी आपली कांदा भजी मिळते. ती कांदा भजी मी संपूर्ण विश्वात कुठेच खाल्लेली नाही. ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे मी आता कोकणात मी पण खूप फिरले लहानपणापासून जाते पण त्यांची भजी भयंकर कमाल आहे. संपूर्ण विश्वात मला म्हणजे त्याला जो कुठेच. क्रिस्पीनेस आणि असं आहे ना अशी खूप काही झणझणीत नाही काय आणि नाही, मला असं simple वाटतं की आहे. गावचं पाणी पण असतं हो. आणि गणपतीत तो एक माहोल पण असतो की त्या माहोल म्हणते ती भजी म्हणजे तू अशी कोंबशील. तर कडावला ती भजी खाल्ली आहे मी. आणि हे पण त्यानंतर आपण संगमेश्वरला जातो ते हा संगमेश्वरला एक जागा आहे रस्टिक हॉलिडे म्हणून. करकरे मामांचं गाव नावाची जागा आहे. त्याचा आपण आसवावरती व्हिडिओ केला होता. मला सांगायला आवडेल की मी आतापर्यंत घराबाहेर खाल्लेलं म्हणजे भजी हा मुद्दा वेगळा झाला. मी आतापर्यंत घराबाहेर खाल्लेलं एखाद्या रिसॉर्टवर खाल्लेलं एखाद्या हॉटेलमध्ये खाल्लेलं जगातलं सर्वोत्कृष्ट व्हेज शाकाहारी जेवण मी तिकडे जेवलोय. म्हणजे एक करकरेकडे dish करकरे नाही. मामाचं गाव त्याला म्हणतात ना रस्टिक त्याला हॉलिडे. मामाचं गाव रस्टिक हॉलिडे असं नाव आहे. म्हणजे तू लोणच्यापासनं कोशिंबिरीपासनं सगळ्या कुठल्याही फूड पर्यंत एकही आयटम असा नाही की त्यात एवढीशी काही नाव ठेवायला जागा असेल. ऍब्सोल्युटली आणि प्युअर व्हेज. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही देतो नॉनव्हेज नो प्रॉब्लेम आम्ही देऊ तुम्हाला याच्याप्रमाणे पण आमचं व्हेज खाऊन बघा. आणि ते ऍब्सोल्युटली म्हणजे भयंकर खूप चांगले. आणि मी संगमेश्वरचं ते पण म्हणत होते ते मोदकवाला आपण जातो ते हा मोदकांचं एक हॉटेल आहे गणेश नावाचं. गणेश नावाचं. तर ते नाव मला पण गणेश आहे. गणेश फेमस आहे मोदकांचं हॉटेल आहे ते आहे. भावजाची खानावळ आहे कुडाळात फेमस आहे. बऱ्याच जागा आहेत कुडाळातली भावजाची खानावळ दीपक मला वाटतं ती पण लोकांना आवडते.
कुडाळ बाजारपेठेत ना सुगरण का काहीतरी नावाचं एक घावणे चटणी असं एक हे जागा आहे. तर बरेचसे कुडाळ बाजारपेठेतली कुडाळातली माणसं ना आम्हाला म्हणतात की आम्हाला तिकडे आलो असं वाटतं इथे आल्यानंतर. हो, वा वा वा. तुम्ही मुंबई गोवा हायवे घ्याल ना ग, तर अशा असंख्य जागा आहेत. लोक तर उड्या मारतील. हो आणि आता सगळे हा व्हिडिओ बघत सगळे हो. प्लीज note करून ठेवत आम्हाला असतील. कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या जागा माहिती आहेत. हा, अगदी ट्रॅक्शन वाढवा आमचं. Yes. आणि जसं- मागे मगाशी म्हटलं हा. तसं की मुंबईत जर आम्हाला कुठे जायचं असेल खायला किंवा कुठेही रादर नॉनव्हेज जिकडे मिळतं किंवा मालवणी जिथे मिळतं तिथे जायचं असेल तर आमचं एक टेस्ट आहे. आम्ही सगळ्यात आधी सोलकढी ऑर्डर करतो. जर सोलकढी चांगली असेल ना देन यू कॅन डिसाइड की तुम्हाला काय Same, काय same, गोष्टी same. ऑर्डर करायच्या Same. आहेत. नाहीतर असं आहे की हे जर गणलेलं असेल तर ह्याच्या पुढे जरा शक्यता सोलकढी कॅन डिसाइड. येस मुंबईत मला मासघर आवडतं. हा. आपल्या मित्राचंच आहे. छान आहे. आणि काय सांगायला काय म्हणजे जे आहे ते आहे. हो. मासघर मला आवडतं. आमचा तो चैतन्य पण छान. चैतन्य मला दादरचं आवडतं. पण छान. ही सगळी मालवणी माणसं आहेत ना, त्यांचं मला आवडतं. होतं. I गोरेगावचं guess मराठा आता किचन. नाही, गोरेगावला नाही, पण आपण मराठा जातो. किचन हा, पण ते चांगलं आहे छान. गोरेगावचं. मराठी किचन खूप पण छान चांगलं आहे. आम्ही एक जायचो ना आपण मत्स्य म्हणून एक होतं, आता मला माहिती आहे आता बहुतेक बंद झालं, पण ते पण कुठले मालवणी नव्हतं, ते सारस्वत होतं, पण ते खूप मस्त फूड होतं. पण तरीही कुठेच आम्हाला मालवणी व्हेज चांगलं नाही मिळालं. Definitely. नॉनव्हेज तर दर्जा आहे. म्हणजे मी खाल्लं पण नसेल इकडे अशा जागी, पण ही सगळी जसं म्हटलं तसं की मासघर आणि चैतन्य. जसं तू म्हणालास की मी इथे ह्याच्यापेक्षा बेस्ट कुठे खाल्लं नाहीये भजी, तसं पिठी भातच्या बाबतीत होऊ दे की अरे, असं ऑथेंटिक जेवण आम्ही दादर मध्ये खाल्लं नाहीये, राईट? थँक्यू. So- खरं तर तोच प्रयत्न आहे, बाकी Yes. होत राहील. आणि हे जेन्युइन आपण असू तर मग मला असं वाटतं की रेस्ट इज ते सगळं होऊन हो जातं, राईट? म्हणजे हे चव हो. मेंटेन करणं हे आपल्या हातात आहे, ते आपण केलं पाहिजे. Yes. बाकी सगळ्या Yes. गोष्टी होत राहतील. मी बघते स्वतःला परत एकदा मी हो. पुढच्या आठवड्यात तिथे आलेला. अरे केव्हाही बाकी आपल्याकडे खूप मोठा मेन्यू आहे. Yes, yes. आणि हो, आता try कर. सगळे कस्टमर्स यायला सुरुवात होईल है ना, Right. मग हे तू संपायचं हे सुद्धा आहे. हे बघ एकदा ना, taste एक ट्राय कर त्याच्याबरोबर ना. आहे नक्की. तुझ्यासाठी सार मागवलंय मी. हम्म. त्याचा पण तू थिकनेस बघ. तेच मी आता हे मिक्स करून बघितलं पहिले. परफेक्ट बाईट कशाला म्हणतात, हे मिक्स करायचं वांग्याचं म्हणजे किंवा बटाट्याचं काप Yes. हे करून कुरडई हा. हे करायची ठेवायची ऑल इन वन. करेक्ट कोकणातली आहेस. तिकडे मला हे आला अबे साले. एक मीम आलं मीम. वा वा वा, अप्रतिम. म्हणजे फक्त आपण व्हिडिओ करतोय म्हणून मी नाही बोलत आहे, जेन्युइनली खूप मस्त आहे. एक्झॅक्टली. थँक्यू 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 सो मच. आणि ही वाटपाची डाळ. हा, डाळ भात आणि कापतर म्हणजे वेगळा वर्ग आहे. म्हणजे मलाही पर्सनली तो साधारण ही कोकणात जी बनते त्यात खोबरं आणि कांद्याचं वाटप जातं. सो हा त्यातला फरक आहे. तुरीचीच डाळ असते पण आणि डिफरंट. आमच्याकडे गणपतीला बनते. हो हो राईट. आणि गणपती हा असा सण आहे आपला, अरे. म्हणजे ते दुखरी नस आहे आपली. हो हो. हे आणि- मेन्यू सांगते ना, हा किंवा जे डेझर्ट सगळे आयटम आहेत ना हे ठरलेले आहेत. पहिल्या दिवशी हे बनणार, दुसऱ्या दिवशी ते. हे ठरलेला मेन्यू आहे, काही चेंजही होत नाही. वर्षानुवर्षांनी फक्त तेच आयटम बनवले जातात आणि ते तेव्हा खायची मजा ऍक्च्युली जास्त येते. पण तू बघ ना किती वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे आपल्या पडवळ्याच्या भाजीत वालही घालतात जी पहिल्या दिवशी बनते. तोंडाला पाणी mostly. सुटलं माझ्या आता. तुळशीची फळभाज्या भाजी, त्यात टाकळा, येस. इतक्या भाज्या आहेत तुळशीच्या भाजीत ज्या भाज्या घातल्या जातात त्या अदरवाईज इंडिव्हिज्युअली कोणाला नाही, खायला दिल्या नाही. तर कोणीही खाणार नाही. अजिबात नाही. पण ती त्याच्यात मिक्स करून त्याची चव लागते ना, ती कमाल. आपण कुठे खाल्लो तर डिगसला खाल्लो. डिगसला. माझ्या आईचं गाव डिगस आहे. तिकडे त्यांचा ऋषीचा मांड असतो. आम्ही तिकडे अळू खायला म्हणजे ऍक्च्युली शूट करायला आणि पूजेला असं नमस्कार करायला गेलो होतो. म्हणून नाही बसा बसा आता अळू सर्व होत आहे वगैरे. तर मला माहितीये की मला आवडतं आणि हे मला आवडत नाही पण- अळू, हा. पण मी खाल्लं का तिकडे अप्रतिम. कमाल. म्हणजे ती चव मस्त लागते. आणि माझी आजी थोडं ग्लॉरिफाय करायला त्याच्यामध्ये मक्याचं कणीस म्हणजे हो हो. उकडून घालायचं. येस येस. मस्त लागतं. दाणे घालायचे अरे. म्हणजे त्यात ते जे देठ असतात कुठल्या कुठल्या भाज्यांचे सुरण वगैरे सगळं मिक्स करून ते मस्त लागतं. म्हणजे एक गणपती हा सण आहे, त्यातच एवढी व्हरायटी काय सण आहे गणपती. काय आपण ब्लेस आहोत कोकणातली माणसं ना. असं कल्पनेनेच असं हे होतं की आपल्याला काय लाभलं नाही. खूपच. मला एकूणच ना म्हणजे असं हा थोडा कालबाई म्हणतो, हा वेगळा विषय आहे. पण मला असंच आपण मराठी असल्याचा, आपण कोकणातले असल्याचा, आपण मराठी भाषा बोलतो याचा मला भयंकर अभिमान आहे. सेम. म्हणजे पुलंनी म्हटलं यार की छत्रपती शिवाजी महाराजांनी, संत तुकारामांनी, पंडित भीमसेन जोशींनी, संत ज्ञानेश्वरांनी ज्यांच्या मुखातनं ज्यांनी केव्हा तरी आपल्या आयुष्यात जी भाषा बोलली आहे मराठी, त्याच्याच मांदियाळीतले आपण आहोत, त्याच संस्कृतीमधले. तर मला याचा भयंकर अभिमान आहे. आणि मला
सदैव असं वाटत राहिलं की आपण आपल्या संस्कृतीमध्ये पण म्हणजे खाणं असेल, कला असेल, आपण देत राहिलं पाहिजे, तरच ते पुढच्या पिढीपर्यंत जाणार. याची नावं पण तशी चेंज नाही केली. म्हणजे जर प्रसादाचा शिरो आहे तर प्रसाद शिरा एवढंच लिहिलंय, त्याला काही वेगळं नाव देण्याचा प्रयत्न नाही केलाय. किंवा जर कापा आहे तर त्याला कापा असंच लिहिलेलं आहे, त्यात चेंज नाही केलं. हा म्हणजे स्लाइस ऑफ बनाना असं नाही केलेलं आहे. आम्ही याला कापा म्हणतो, कापा. कापा. Summer starts light. आपण फ्रेंच पण पदार्थ आपण त्यांच्या पद्धतीने बोलतो, मग आपले पदार्थ का नाही? अरे रिसेंटली आमच्या जपान ट्रिप मध्ये आम्हाला तेच झालं की इंडियन रेस्टॉरंट तर खूप अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी आहेतच, पण ते लोक त्यांचीच लोक सुद्धा किंवा टुरिस्ट सुद्धा त्यांचंच फूड ज्या प्राईडनी सर्व करतात किंवा ज्या पद्धतीने सर्व करतात तेवढंच ऑथेंटिक, तेवढंच म्हणजे त्यांचे नियम ठरलेले आहेत आणि हे त्याच्यामध्ये सर्व करतात. पण अख्खं जग त्यांना अप्रिशिएट करतंय आणि हे करतंय, तर आपणही आपलं तेवढंच ठामपणे मांडलं तुम्ही पाहिजे. जाऊन तिकडे झक मारत ते घेताना आणि शिकायचा प्रयत्न करताना काय आपण आपलं केलं, आपण करूयात की आपण. आणि मला वाटतं एक्सेप्टन्स आहे, म्हणजे आपण कशाला निगेटिव्ह बोला. करेक्ट आहे. आणि खरंच तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि खूप म्हणजे मी येणार आहे इथे, सारखं येणार आहे. जरी मी घरी खात असते तरी पण इथे मी येणार आहे. केव्हाही सो केव्हाही. म्हणजे तुम्ही सुद्धा या पिठी भात मध्ये. आणि शिरा हे जर नाही केलंस तर मग आज सुद्धा नाही यार, तुला स्वर्गात जागा मिळणार नाही. हे जर दोन गोष्टी टाकून गेलीस तू, नंतर हे संपवच. म्हणजे हे आरामात खाण्यासारखी आरामात गोष्ट खा, आहे. आधी हे चाखून घे आणि मग संपव सगळं. कॅमेरा संपला की सगळं संपवायचं आपल्याला, कॅमेरा कट झाला की. तू शिरा आधी की कसंही, त्या दोन गोष्टी आहेत. शिरवाट हे होते ऑलरेडी रसात आहेत म्हणून. हा. तू खाल्लेस ना शिरवाळे? हो हो हो. ती प्रोसेस मी अशी बघत बसायची लहानपणी की हो. हा कोकणातला ब्रंच आहे, हे खायचं आणि फक्त झोपायचं. देणार आहे गाईस तुम्हाला पण. मला त्यांच्या चेहऱ्यावरला झूम करायचं वाटतं. ते सांगू कसं करतायत, करून दाखवू तुला. आई शपथ, मी अतिशयोक्ती करत नाहीये. वाव. आता ते खूप वेळ मुरले त्याच्यामध्ये, खूप छान लागतंय. आणि नॉस्टॅल्जिया आपल्या मंडळाकडनं येणार आहे शिरो. आणि हा प्रसादाचा शिरा. नाही काय बोलायचं तुम्हाला. सूप आहे End ना, करून टाक व्हिडिओ. सूप आहे ना, बघत राहा राष्ट्रीय मराठीचं. खरंच स्वीट नाही. नोटवर एंड झालं. आणि खरं असं वाटतं मी सत्यनारायणच्या पूजेमधला तो टोपातला मस्त भरून घेतला आणि मी खाते. म्हणून आम्ही तसा देताना असा मूद मारून वगैरे. म्हणजे बाहेर खातो अशी मला म्हणजे फीलच नाही ते. थँक्यू सो मच. घे अजून खाऊ. येस मी खाणार आहे. Don't worry. तू संपूर्ण पण yes. खाणारच आहे. End करून. पण येस, थँक्यू सो मच. थँक्यू, तुमचे आभार. खरंच नाही, आणि खरंच तुमचे आभार. कारण राष्ट्रीय मराठी जेव्हा नवनवीन प्रोजेक्ट आलाय किंवा आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी घडल्यात तेव्हा तुम्ही दखल घेत आलात. आणि खरंच मनापासून बोलतो. आणि मला आनंद असा आहे की तुमचा तर हा पहिलीच मुलाखत आहे आपली, आपण शूट करतो. तर तुम्ही त्या आत्मीयतेने आलात, तू आलीस. खरंच तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं, आपल्या प्रेक्षकांचं खरं तर आभार आणि खरंच प्रेम. येस, थँक्यू सो मच. आणि खूप शुभेच्छा पिठी भातसाठी. Thank you आणि so असंच नवीन मेन्यू आणलं की मला व्हॉट्सअप करा, मी लगेच परत येते. थँक्यू. Thank you. संपवते गाईस.